नमस्कार मित्रांनो, माझे नाव तुकाराम. आज मित्रांनो आपण पळशीजवळील खानापूर तालुक्यातील कोळदुर्ग या किल्ल्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. हा पहा बोर्ड, किल्ले कोळदुर्ग. चला आपण आता किल्ल्याच्या दिशेने जाऊयात. चला, हा रोड शुक्राचारीला जातो. चल, तर मित्रांनो आता आपण किल्ल्याच्या जवळ पोचलेलो आहोत. ते प्रवेशद्वार आहे. दक्षिणमुखी हे प्रवेशद्वार आहे. फारच सुंदर. आणि ही किल्ल्याची तटबंदी आहे. उजव्या साईडला जी आपल्याला दिसते ना, ते तटबंदी आहे. ही फारच अशी मोठी तटबंदी आहे. त्या साईडला ही असं तटबंदी, डाव्या साईडला व उजव्या साईडला प्रवेशद्वाराजवळ अशी तटबंदी आहे. फारच छान अशी तटबंदी दिसते. आता आपण जे पाहत आहोत ना, किल्ल्याच्या बाहेरून तटबंदी पाहत आहोत आपण. फारच सुंदर. तर मित्रांनो आता आपण दुर्गेश्वर मंदिराजवळ पोचलेलो आहोत. हा भगवा झेंडा आहे. मंदिराच्या पुढे हा भगवा झेंडा फारच सुंदर दिसत आहे. मंदिराच्या पुढे ही नंदीची मूर्ती फारच सुंदर दिसत आहे. तर चला आता आपण मंदिरात जाऊया. हे मंदिर 900 वर्षांपूर्वी बांधलेले आहे. फक्त अलीकडे नूतनीकरणाचे काम झालेले आहे. हे ऐतिहासिक असे मंदिर आहे. तर चला आपण दुर्गेश्वराचे दर्शन घेऊयात. ते हा बोर्ड पहा, सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान कोळदुर्गेश्वर मंदिर. फारच सुंदर. चला, फारच ऐतिहासिक असे हे मंदिर आहे. साधारणतः 900 ते 1000 वर्षांपूर्वीचे हे मंदिर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. फारच सुरेख अशी ही आत शिवपिंड आहे. शिवपिंड व वर नागाची मूर्ती फार सुंदर दिसत आहे. महाशिवरात्रीलाही बरेच लोक येत असतात. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो हा किल्ला फारच असा पुरातन आहे आणि हा अपरिचित किल्ला आहे. फारशा लोकांना माहीत नाही. ती किल्ल्याची तटबंदी आहे. राजा भोज यांनी हा किल्ला बांधला असे म्हणतात. या किल्ल्याच्या पुढे समोर अशा ऐतिहासिक वास्तू आहेत. व हा भगवा झेंडा मंदिराच्या अगदी समोरच आहे. शिव मंदिराच्या उजवी बाजू आहे. हे मंदिर अगदी लांबून ही दृष्टीस पडते. फारच सुंदर. तर मित्रांनो ती शुक्राचार्य डोंगर रांग आहे. अगदी लांबूनही ती डोंगर रांग आपल्याला नजरेच पडते. तर मित्रांनो इथे काही पुरातन वास्तू आहेत, ते आपण बघण्यासाठी जाऊया. ही भग्न अवस्थेतील नंदीची मूर्ती आहे. पूर्ण ऐतिहासिक आहेत वास्तू ह्या. ही शिवपिंड आहे. त्यापुढे विरगळ आहे. विरगळे आपण बऱ्याच ऐतिहासिक ठिकाणी पाहत असतो.
एक वीर लढत आहे. दुसऱ्या ह्याच्यात दाखवलेलं आहे की वीरा वीराला वीरमरण आलेले आहे, त्याला अप्सरा घेऊन जात आहेत. तिसऱ्या ह्याच्यात स्वर्गात वीर शिवाची पूजा करत आहे असे दाखवलेले आहे. या वास्तूवर हाताच्या पंजाचे चित्र आहे. अशा बऱ्याच विरगळी या किल्ल्यावर आहेत. हे पहा, प्रत्येक विरगळीवर काही ना काही तरी माहिती दिलेली आहे. इथे कन्नड लिपीतील शिलालेख आहे. हा पहा, हा कन्नड लिपीतील शिलालेख आहे. हा शिलालेखावरून असे वाटते की 900 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे. या वास्तू व्यवस्थित जतन करून ठेवलेल्या आहेत. मंदिराच्या अगदी समोरील भागात ह्या ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूवरून या किल्ल्याची भव्यता लक्षात येते. तर मित्रांनो, ते समोर जे 2 डोंगर दिसत आहेत ना, ते नक्कावड्याचा डोंगर म्हणजे ते असे म्हणतात, म्हणजे ते श्रावण बाळाचे आईवडील आहेत असे मानले जाते. किल्ल्यावरून अगदी सहज ते दोन्ही डोंगर नजरेस पडतात. फारच सुंदर ते. आणि खाली जो आपल्याला रोड दिसतोय ना, तो शिवतड या गावाकडे जातो. तर मित्रांनो, हा खाली जो रोड दिसतोय ना, तो शिवतड या गावाकडे जातो. आपण अगदी कड्याच्या हे पहा, हा हा पूर्ण आणि अपरिचित असा किल्ला आहे. येथील स्थानिक लोकांना हा किल्ला माहिती आहे, पण बाहेरील लोकांना हा किल्ला तेवढा माहीत नाही. एक वेळ सर्वांनी भेट द्यावी असा हा किल्ला आहे. माहिती अभावी बरेच लोक येथे येऊ शकत नाहीत. पळशीपासून अगदी 2 किलोमीटरवर हा किल्ला आहे. ते खाली पहा, ते शुक्राचार्याच्या देवस्थानाच्या पायऱ्या दिसतात आपल्याला. आपण त्या शुक्राचार्याचा व्हिडिओ जो आहे ना, तिथून आपल्याला हा कडा मी दाखवला होता, ते पहा. आणि त्या पायऱ्या उतरून खाली आले ना, तिथेच गोशाळा आहे. ते आपण शुक्राचार्य देवस्थान ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. त्या पायऱ्यापासूनच हा कडा दिसतो. ते पहा. तिथे समोर खाली गोशाळा आहे. ती पहा गोशाळा. ती गोशाळा पाहण्यासाठी कड्याच्या अगदी पुढे असे यावे लागते. कड्यावरून शुक्राचार्याजवळची गोशाळा, शुक्राचार्याजवळच्या पायऱ्या व कवड्याचा डोंगर असे ठिकाणी दिसतात. तर मित्रांनो, ते समोर जे आपल्याला दिसते ना, ते गणपतीचे मंदिर आहे. आपण शुक्राचार्य देवस्थान या व्हिडिओमध्ये ते पाहिलेलेच आहे. व हे दत्ताचे मंदिर आहे. तिथे दत्त महाराजांच्या पादुका आहेत.
तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण किल्ले कोळदुर्गाला भेट दिली. फारच सुंदर असा किल्ला आहे. पळशी गावापासून 2 किलोमीटरवर हा किल्ला आहे. सांगली जिल्हा खानापूर तालुक्यात हा किल्ला आहे. खानापूरपासून 14 किलोमीटरवर हा किल्ला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व शेजारचे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, हे पळशीचे सिद्धनाथाचे मंदिर आहे. कोळदुर्ग जो किल्ला आहे ना, त्या किल्ल्याचे बांधकामाचे दगड या मंदिराला वापरलेले आहेत. हे मंदिरही तुम्ही पाहून घ्या व आपल्या संस्कृती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. छोटी